मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबई आणि उपनगरात आता सीएनजी 86 रुपये किलोने मिळणार आहे। पीएनजी मध्ये 50 पैशांची वाढ झाली आहे आणि त्याचे दर प्रति युनिट 52 रुपयांवर पोहोचलेत। आजपासूनच सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ लागू केली जाईल। आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, इतर शहरांमध्ये ही दरवाढ लागू झाली होती आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील आता सीएनजी मध्ये दरवाढ झालेली आहे। याचा फटका कसा बसू शकतो सीएनजी वाहनधारकांना? खरं तर माझी आपण जर बघितलं तर 2 रुपये साधारणतः प्रति किलो चा दर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे महानगर गॅसकडून। आणि यामुळे साधारणतः गेल्या 15 दिवसात बघितलं तर ही दुसऱ्यांदा झालेली दरवाढ आहे आणि त्यामुळे साधारणतः मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 12 लाख पेक्षा जास्त वाहनं जी आहेत ती सीएनजी वर चालणारी आहेत आणि त्याच्यात जवळजवळ 3 लाख ऑटो रिक्षाचा देखील सहभाग आहे। आणि यामुळे नक्कीच एक मोठा फटका जो आहे आजपासून मुंबईकरांना बघायला आपल्याला पाहायला मिळतो। आणि यामुळे नक्कीच जे रिक्षा चालक आहेत त्यांनी आता कॅल्क्युलेटरमध्ये देखील जे आहे ती वाढ करण्याची मागणी केलेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये एकीकडे सीएनजी वाढत असताना पीएनजीच्या दरामध्ये देखील सीएमसी 50 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे आणि 31 लाख घरांमध्ये अशा प्रकारचा पीएनजी जो आहे तो मुंबईमध्ये सप्लाय केला जातो। त्यामुळे आज सकाळी मुंबईकरांसाठी ही धक्कादायक बातमी आहे की सीएनजीच्या दरांमध्ये 2 रुपये जो आहे तो रेट वाढलेला आहे आणि सीएनजी मध्ये देखील प्रति सीएमसी 50 पैशाचा रेट जो आहे तो वाढलेला आहे। आणि त्यामुळे याचा मोठा फटका मुंबई आणि एमएनआर रिजनला मधील ड्रायव्हर्सांना बसणार आहे। माधवी, धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.